वसिद्धे ध्रुवमचल मनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समय पाहुड मिनमु सुध केवली भणिदं नमः समय साराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराची आम्ही चर्चा करतो आहे। बंध जीवनामध्ये का होतो याच्या मूळ कारणांचा आचार्य विचार करतात। जसं निर्जरेसाठी आचार्यांनी मूळ कारण सांगितलं होतं की जीवाचा शुद्ध परिणाम, एक देश शुद्ध परिणाम हा निर्जरेला कारणीभूत असणारा परिणाम आहे। आता बंधाला कारणीभूत असणारा परिणाम हा निर्जरेच्या विरुद्ध असणार आहे। जर एक देश शुद्धता ही बंधाचं कारण आहे तर त्याच्या विरुद्ध असणारा रागद्वेषादी विकारी परिणाम हे बंधाचं मूळ कारण आहे। हे निश्चय नयाचं कथन आहे। मग आचार्य हे म्हणतात आहे की हा जीव कर्माण वर्गणेच्या परिकरामध्ये राहतो। हा जीव करण म्हणजे इंद्रियांचा उपयोग करतो। हा जीव मन वचन कायेची प्रवृत्ती करतो। चित अचित वस्तूचा घात हा करतो। हे सगळे बाह्य कारण आहे। या कारणांनी बंध होतो। हा व्यवहाराचा पक्ष आहे आणि निश्चय नयाचा पक्ष आहे की हे कारण असू दे। अशा प्रकारे लोक तीनही कर्माण वर्गणेनी खचाखच भरलेला असू दे, परिस्पंधात्मक असं मन वचन कायेची चंचलता असू दे, किंवा करण परिणाम म्हणजे करण म्हणजे इंद्रियांचा उपयोग हा करू दे, साधनांचा उपयोग करू दे, त्यांनी याला बंध होणार नाही। तर बंधाचं मूळ कारण आहे हा जो रागाशी तन्मय झालेला आहे, उपयोगामध्ये रागाला सर्वस्व मानतो आहे, राग माझा स्वभाव आहे असं करून रागाप्रती याचा जो अनुराग आहे, याच्या जी ममत्व बुद्धी आहे, ही बंधाचं कारण आहे। या निश्चयाला आचार्य येऊन पोहोचलेले आहे। आता हे सगळं ऐकल्यानंतर एखाद्या वेळेला आमच्या मनामध्ये प्रश्न येतो की सगळं आहे आणि जर आम्ही रागाशी तन्मय नाही असं जर आम्ही म्हणत राहिलो आणि इकडे आमची स्वेच्छाचारी अनर्गल प्रवृत्ती सुरूच राहिली, त्याला धर्मबंध नाही, आणि आम्ही हे म्हणत असू की यानी तर काही बंद होत नाही, यानी तर काही बंद होत नाही, मी कसा वागतो यानी बंद होत नाही, माझा उपयोगाशी रागाशी तन्मय भाव नाही, हे जर मी म्हणत असेल आणि खोटं आम्ही स्वतःला अभिवचन देत असू तर आचार्य सांगतात असं जीवनात नाही। अनर्गल प्रवृत्ती तुझी जर असेल तर ती निश्चितपणे बंधाला कारण आहे। तू तुझ्या परिणामांचं विश्लेषण स्वतः कर। खरंच तू रागाशी तन्मय होतो आहे का हे एकदा निरीक्षण करून बघ आणि मग तू ठरव की तू रागाशी तन्मय आहे की पूर्वबद्ध कर्माचा उदय फक्त ज्ञाता भावानी भोगतो आहे। ज्ञाता भावानी भोगत असेल तर तुला बंध नाही, आणि तू त्याच्या समरसी भावानी एकाकार होऊन तो भोग भोगत असशील तर तुला निश्चितपणे बंध आहे। हा भाव आचार्य स्पष्ट करतात। आचार्यांचं पहा इतकं समतोल तौलनिक आणि विचारपूर्वक त्यांनी श्लोकांची रचना केलेली आहे की एक श्लोक पहिल्यांदा निश्चय नयाचा ठेवला, आणि निश्चयाचा जर एकांत आमच्या जीवनात होतो असं जर त्यांना जराही आलं मनामध्ये त्यांच्या, तर लगेच व्यवहाराची बाजू त्यांनी स्पष्ट केलेली आहे। हा 166 नंबरचा श्लोक तशाच प्रकारचा आहे। कलश 166 आपण बघतो आहे। तथापि न निरर्गलं चरितुमिष्यते ज्ञानिनां तदायतनमेव सा किल निरर्गला व्यापृतिः।
अकामकृत कर्म तन्मतम कारणम ज्ञानिनाम द्वयम नहि विरुध्यते किमु करोति जानाति च. तथापि हे सगळं सांगितलं काय की कारमाण वर्गणेने परिपूर्ण लोक आहे, बाह्य मनवचन कायेची प्रवृत्ती आहे, करण इंद्रियांचा उपयोग आहे, आदी बाह्य कारणाने बंद होत नसून रागादिकांनी बंद होतो असे सांगितले. तरी सांगतात, मर्यादा सांगतात की तुला हे सगळं पटत आहे, वस्तुस्थिती तशीच आहे, आणि तरी देखील ज्ञानीला अमर्याद निष्प्रतिबंध स्वच्छंद प्रवृत्ती उचित मांडली नाही. जर ज्ञानी म्हणत असेल मी ज्ञानी आहे आणि मला कोणत्याही तऱ्हेचा कर्मबंध नाही, मी रागाशी तन्मयच होत नाही आणि अमर्याद अशी अनर्गल तो प्रवृत्ती करत असेल, स्वच्छंदतेची वृत्ती असेल किंवा निष्प्रतिबंध कोणत्याही तऱ्हेचा स्वतःवर निर्बंध न लादता होणारी त्याची प्रवृत्ती जीवनात असेल आणि इकडे आगमाची तो दुहाई देत असेल की पहा आगमातच असं सांगितलेलं आहे आणि मी तर कर्मबंधानी रहित आहे, असं जर तो स्वतःला मानत असेल तर आचार्य सांगतात हे त्याला उचित नाही. कारण निरर्गल प्रवृत्ती ही बंधाचं आयतन आहे. आयतन म्हणजे स्थान, आश्रयस्थान. की अनर्गल प्रवृत्ती असेल जीवनामध्ये तर निश्चितपणे ते बंधाचं आयतन असणार आहे. ज्ञानीला इच्छेशिवाय होणारं कार्य हे बंधास कारण सांगितले नाही. काय आहे फरक? का बंध नाही आणि का बंध आहे, दोन मधली प्रवृत्ती लक्षात घ्यायची आहे. ज्ञानीला इच्छेशिवाय होणारं कार्य, पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये जे काही त्याला अनुकूल संयोग प्राप्त झालेले आहे ते तो भोगत आहे, पण भोगत असताना इच्छा नाही आणि इच्छेविरहित त्याला ते सगळं आहे जीवनामध्ये, म्हणून इच्छेशिवाय त्याचं ते कार्य संपन्न होते आहे. तो बंधाला कारणीभूत परिणाम नाही. म्हणून आणि जर इच्छा असेल तर तिथे निश्चितपणे ज्ञानीला बंध असणार आहे. कारण इच्छा ही जीवनात का आहे? इच्छेचं मूळ स्रोत जर आम्ही बघितलं तर इच्छा ही मोहनीय कर्माच्या उदयात इच्छा आहे. लोभ ही इच्छेची माता आहे. लोभ आहे म्हणजे मोहनीय कर्म आहे, मोहनीय कर्माच्या उदयात इच्छा आहे आणि त्या इच्छेमुळे हा जीव कर्मबंध करतो आहे. आणि इच्छा नसेल तर त्या ठिकाणी कर्मबंध नाही. कारण जाणतो सुद्धा आणि कर्म सुद्धा करतो. जाणतो, ज्ञाता पण आहे आणि करता पण आहे असं संभवनीय नाही. मी जाणते आहे की मला यांनी कर्मबंध होणार आहे किंवा नाही आणि मी क्रिया जाणीवपूर्वक इच्छेपूर्वक करते आहे, या दोन गोष्टी एका समयात शक्य नाही. जो जाणतो तो करत नाही आणि जो करतो तो जाणत नाही. जिथं कर्तृत्व आहे तिथं जाणणं क्रिया नाही. जाणणं क्रिया नाही म्हणजे अज्ञान रूप भाव आहे. आणि जो ज्ञानी आहे तो करत नाही, तो कर्तृत्व नाही घेत स्वतःकडे. त्याच्या त्या क्रिया सहज त्याच्या हातून त्या ठिकाणी संपन्न होतात. क्रिया करणं आणि संपन्न होणं या दोन मध्ये फरक आहे. आचार्यांनी सुद्धा ग्रंथाची रचना करताना काही वेळेला कर्मणी प्रयोगाचा उपयोग केलेला आहे. जसा मी आंबा खाल्ला हा कर्तरी प्रयोग आहे आणि माझ्याकडून आंबा खाल्ल्या गेला हा कर्मणी प्रयोग आहे. या कर्मणी प्रयोगामध्ये जे दुसरं वाक्य आहे माझ्याकडून खाल्ल्या गेला, कर्मणी प्रयोगामध्ये कर्तृत्व विरहित क्रिया सांगायची आहे. म्हणजे माझ्याकडून खाल्ल्या गेला याचा अर्थ हा आहे की मला ती इच्छा नव्हती पण ते माझ्या हातून कार्य घडलेलं आहे. जसं आचार्यांनी परत लिहिलेलं आहे,
ज्यावेळेला ग्रंथाचा समारोप होईल, त्यांची विनयशीलता आपण जेव्हा बघू, त्यावेळेला आचार्यांनी लिहिलेलं आहे की या ग्रंथाचा कर्तृत्वाचा भाव माझा नाही, मी हा ग्रंथ रचलेला नाही, हे शब्द जे आहे, हे पौद्गलिक आहे, हे माझ्याकडून रचल्या गेलेलं आहे. कोणतीही एखादी ज्ञानी व्यक्ती असेल आणि त्या हातून जर महनीय कार्य घडत असेल, तर ती त्या कार्याचं कर्तृत्व एक तर दुसऱ्याला देते आणि म्हणते की मी हे सगळं कार्य दुसऱ्याला डेडिकेट केलेलं आहे, मी माझ्या आई वडिलांना समर्पित केलेलं आहे, मी याच्यामध्ये माझं कर्तृत्व काहीही नाही, जे काही आहे ते माझ्या गुरूंचं कार्य आहे, माझं नाही. उदाहरण सांगायचं झालं, सहज आठवली आणि सुंदर अशी ही कर्तृत्व देण्याची प्रवृत्ती दुसऱ्यांकडे सांगायची. जिनसेन आचार्य महापुराणाचे कर्ते. जिनसेन आचार्यांनी महापुराणाची रचना केली. महापुराणाची रचना केली, पूर्ण पण झाली आणि नंतर त्यांनी उत्तर पुराण लिहायला सुरुवात केली. महापुराण मध्ये आदिनाथ स्वामींच्या जीवनपट त्यांनी उलगडिलेला आहे. त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण याला उत्तर पुराण म्हणून 24ही तीर्थंकरांचं चरित्र या ठिकाणी सांगावं. विचार अत्यंत योग्य होता आणि लिहायला त्यांनी सुरुवात केली. लिहिता लिहिता त्यांचं स्वर्गवास झाला, त्यांचं समाधी मरण झालं. आता झालं काय, त्यांचे जे शिष्य होते गुणधर आचार्य, त्यांना ते कार्य आता पार पाडावं लागलं आणि त्यांनी सहज त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जिनसेन आचार्यांसारखं, आपल्या गुरूंसारखं ही माझ्याकडून पूर्ती होईल की नाही होणार, हा प्रश्न त्यांच्या अंतरंगामध्ये उपस्थित झाला आणि त्यांनी त्या प्रश्नाला स्वतःच उत्तर दिलं की हे कार्य माझ्या गुरून एवढंच उत्कृष्ट रीतीने माझ्याकडून संपन्न होणार आहे. का होणार आहे? उत्तर फार सुंदर आहे की जर माझ्या अंतःकरणामध्ये पूर्णतः माझ्या गुरूंचा निवास आहे, माझं अंतःकरण माझ्या गुरूंनी पूर्ण व्यापलेलं आहे, तर त्यांच्यासारखं कार्य ते करून निश्चित घेणार आहे. फक्त मीडिएटर म्हणून माझा, आता त्यांनी मीडिएटर शब्द नाही वापरला, आम्ही वापरते आहे की त्यांनी फक्त एक माझ्या दृष्टीतून ते कार्य माझ्याकडून तशाच प्रकारचं संपन्न निश्चितपणे होणारच आहे, हा भाव त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला. तर अशा रीतीने हा जो जाणणारा आहे, हा इच्छेपूर्वक कार्य करतो आहे, इच्छा विरहित करतो आहे, केवळ तो जाणणार आहे, कर्तृत्व तो स्वतःकडे घेत नाही. आणि म्हणून कर्तृत्व शून्यता असणं म्हणजेच बंधाचा अभाव होणं. जेवढी जेवढी भूमिका ती राहील, तेवढं तेवढं त्याला अबंध राहणार आहे, त्याला बंध होणार नाही. आणि जितका कर्तृत्वाचा भाव राहील, तितका त्याच्या जीवनात बंध राहील. आणि म्हणून ज्ञानीला इच्छेशिवाय होणारं कार्य, इच्छा, आता या ठिकाणी इच्छा कुठून नाही आणि कुठपर्यंत आहे. गुणस्थानाच्या अपेक्षेने जर आम्ही विचार केला तर 4थ्या गुणस्थानापासून 10व्या गुणस्थानापर्यंत इच्छा ही तशी असणार पण आहे आणि तशी नसणार पण आहे. दोन्ही दृष्टिकोन लावायचे आहे. पहिल्या गुणस्थानात जर आम्ही म्हटलं की मला इच्छाच नाही, तर संभवनीय नाही. तिथे तर अनंतानुबंधी कषाय आहे आणि मिथ्यात्व पण आहे. त्यामुळे पहिल्या गुणस्थानात इच्छा असणारच आहे आणि इच्छा म्हणजे राग, म्हणजे मोहनीय कर्म पहिल्या गुणस्थानात अनंतानुबंधी जनित इच्छा असणार आहे. भूमिका बदलली, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, दर्शन मोहाचा अभाव झाला. चारित्र मोहनीयाचा 4थ्या गुणस्थानामध्ये अप्रत्याख्यानावरण कर्माचा उदय आहे आणि म्हणून अप्रत्याख्यानावरण कर्माच्या उदयात होणारी इच्छा त्याच्या जीवनात आहे, अनंतानुबंधी जनित इच्छा नाही.
अनंतानुबणित जनित इच्छा नाही म्हणजे मी इच्छेचा स्वामी आहे, मी इच्छा करतो हा भाव संपलेला आहे श्रद्धा अपेक्षेने. परंतु प्रवृत्ती मात्र अजूनही इच्छेची होते आहे. इच्छा चांगली आहे असं मानत नाही, श्रद्धा नाही तशी, पण तरीही इच्छा होणार आहे. जी इच्छा होणार आहे त्यांनी बंध आहे, आणि जो अभाव रूप परिणाम आहे, इच्छा चांगली नाही, इच्छेचा मी स्वामी नाही, त्याने त्याला त्या ठिकाणी इच्छा नाही असं म्हटल्या जाणार आहे. 6व्या गुणस्थानात 5व्या गुणस्थानात गेले. आता त्या 5व्या गुणस्थानामध्ये त्याच्या जीवनामध्ये अप्रत्याख्यानावरण आणि अनंतानुबंधी जनित इच्छा संपली आहे. भूमिका जितकी विरती आहे त्या अपेक्षेने लावायची, जितकी आहे त्या अपेक्षेने वेगळं लावायचं कथन, आणि त्या इच्छेच्या अनुसार ती इच्छा जी आहे त्या कर्माच्या उदयात तो भाव आहे, आणि ज्या कर्माचा अनुदय आहे त्या अनुदयामध्ये इच्छा त्यांच्या जीवनात नाही. मुनी झाले तर फक्त 6व्या गुणस्थानात असतील तर बुद्धिपूर्वक संज्वलनचा उदय असल्यामुळे संज्वलन जनित बुद्धिपूर्वक इच्छा राहील, आणि म्हणून आहाराची पण इच्छा आहे 6व्या गुणस्थानात. सगळ्या या आहे, परंतु बाकीच्या कशांच्या अनुदयात इच्छा नाही. 7व्या गुणस्थानात आले, आहार संज्ञा, आहाराची पण इच्छा नाही. आहाराची इच्छा होणं म्हणजे गुणस्थान बदलणं, 6व्यात येणं. 7व्यात आले की आहाराची पण इच्छा उरली नाही. 8व्या गुणस्थानात गेले, भय संज्ञा नष्ट झाली. 9व्यात मैथुन संज्ञा नष्ट झाली. 10व्या गुणस्थानात लोभ संज्ञा पण नष्ट झाली. लोभ गेला म्हणजे इच्छेचा पूर्णतः अभाव होणार. ही जी भूमिका आहे या भूमिकेनुसार कर्मबंध लावायचा आहे. समयसार हे विश्लेषण करणार नाही, पण समयसारची गाथा समजताना आम्हा अज्ञानींना या विश्लेषण पूर्वकच ती गाथा समजावी लागते. जर आम्ही एकांताने म्हटलं की 4थ्या गुणस्थानातच सम्यक दृष्टी जीव पूर्णतः इच्छा त्याच्या जीवनात नाही, तर असं संभवनीय नाही. स्टेप बाय स्टेप बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक याच क्रमाने आम्हाला 10व्या गुणस्थानापर्यंत पूर्ण त्याचं प्रवृत्ती रूप आणि निवृत्ती रूप दशा पाहावी लागेल. आणि या ठिकाणी देखील हे सांगितलेलं आहे की ज्ञानीला इच्छेशिवाय होणार कार्य हे बंधास कारण सांगितले नाही. कारण जाणतो सुद्धा आणि कर्म करतो सुद्धा, या दोन गोष्टी विरुद्ध नाहीत का? अर्थात आहेत. इच्छेपूर्वक करणं आणि जाणणं या दोन्ही गोष्टी निश्चयाने विरोध रूपच आहेत. पहिल्या काव्यामध्ये म्हणजे पहिले जे काव्य आलेलं आहे 164 नंबरचं, की या काव्यामध्ये कारमांड वर्गणीने पूर्ण लोक वगैरे बंधाचं कारण नाही असं सांगितलं आहे. असं समजू नये की बंधाच्या कारणांमध्ये बाह्य व्यवहार प्रवृत्तीचा सर्वथा निषेध केलेला आहे. सर्वथा शब्द या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. ज्या दृष्टिकोनातून आचार्य आम्हाला समोरची वस्तुस्थिती सांगत आहे त्या दृष्टिकोनातूनच आम्हाला बघायचं आहे. आमचा आईना, आमचा चष्मा त्यावेळेला आम्हाला बाजूला ठेवायचा आहे. आम्ही काय करतो? आचार्य जे सांगतात त्यांनी पाहायचाही प्रयत्न करतो आणि आमचाही दृष्टिकोन त्याच्यामध्ये मिसळतो. आमचा दृष्टिकोन यावेळेला बाजूला ठेवायचा आणि आचार्य ज्या भूमिकेतून विशद करत आहे ती भूमिका आम्हाला समजायची आहे. म्हणून बंधाच्या कारणांमध्ये बाह्य व्यवहार प्रवृत्तीचा सर्वथा निषेध आचार्यांनी केला आहे असा याचा एकांताने अर्थ काढायचा नाही. ज्ञानीला अबुद्धिपूर्वक म्हणजे इच्छा न करता
बाह्य प्रवृत्ती दिसून येते. आणि यावर आता आपण सविस्तर बघितलं की कशी त्याची बाह्य प्रवृत्ती असते. ती बंधाचं कारण सांगितली नाही, परंतु ज्ञानीने स्वच्छंद स्वैराचार करावा याचा तर निषेधच आहे. कारण अमर्याद बेफाम वागणे हे तर बंधाचेच कारण आहे. जाणणे आणि इच्छेपूर्वक करणे यामध्ये परस्पर विरोध आहे. ज्ञाता होईल तेव्हा करता न झाल्यामुळे बंध होणार नाही, आणि करता होईल तेव्हा बंध अवश्यपणे होईलच. म्हणजे पहा, मागच्या कलशामध्ये पूर्वबद्ध कर्माच्या उदय आदी या ज्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या, या बंधाचं कारण नाही. बाह्य प्रवृत्ती हे बंधाचं कारण नाही हे सांगितलं. ज्ञानीला पूर्वबद्ध कर्माचा उदय आहेच. ज्ञानी झाला म्हणून त्याचा उदय काही संपलेला नाही. त्या त्या भूमिकेनुसार तो कर्माचा उदय त्या त्या जीवनामध्ये त्याच्या राहणारच आहे. त्या उदयात ज्या क्रिया आहे, कर्मबंधाच्या उदयात ज्या क्रिया आहे त्याचा तो करता नाही. जो इच्छापूर्वक रागद्वेष मोह करेल तर तो त्या भावाचा कर्ता म्हटल्या जातो. इच्छा ही मोहनीय कर्माच्या उदयात आहे. ज्ञानीला दर्शन मोह कर्म नाही, आणि अनंतानुबंधी रागद्वेष रूप पण प्रवृत्ती नाही. म्हणून त्या अपेक्षेने तो निष्कांक्ष आहे, निशंकित आहे. पण सम्यक दृष्टीला बंध नाही. या उपदेशाचं हार्द रहस्य मतितार्थ तो समजला नाही, आणि स्वतःला ज्ञानी समजून जर तो स्वच्छंद प्रवृत्ती करेल, मन मानेल तसं वागेल, तर आचार्य त्या ठिकाणी त्यावर प्रतिबंध लावतात. ते हे नक्की सांगतात की जिथे व्यवहार चारित्र नाही तिथे निश्चय चारित्र पण निश्चित नाही. भूमिका लक्षात घ्या. व्यवहार चारित्र म्हणजे विरती पाळणं, शुभभाव, हे जे व्यवहार चारित्र आहे, हेच ज्याच्या जीवनात नाही त्याच्या जीवनात अनुभूती परक असणार निवृत्ती रूप चारित्र निश्चितपणे नाहीच आहे. परंतु असं मात्र संभवनीय आहे की जिथं व्यवहार चारित्र आहे तिथं निश्चय चारित्र असेलच असा आम्ही नियम नाही सांगू शकत. एक नियम आचार्यांनी नक्की केला की जिथे व्यवहार चारित्र नाही तिथे निश्चय चारित्र त्याच्या जीवनात अजिबातच असणार नाही. त्याला अनुभूती नाहीच आहे. जर समजा एखादी व्यक्ती अष्टमूलगुणधारी पण नसेल, सप्तव्यसनांची त्यागी पण नाही आहे, किंवा त्याची देवगुरु शास्त्रावर श्रद्धा पण नाहीच आहे, तर तो ही जी प्रवृत्ती आहे ही व्यवहार प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नसेल तर तो निर्णय निश्चितपणे हे समजायचं आहे की त्याच्या जीवनात त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली नाही. कारण सम्यक दर्शनासाठी मिनिमम बाह्यतः या गोष्टी असणं आवश्यक आहे. तो अष्टमूलगुणधारी असलाच पाहिजे, तो सप्तव्यसनांचा त्यागी असलाच पाहिजे, बाह्यतः खऱ्या देवगुरु शास्त्रावर त्याचा अकाट्य विश्वास पाहिजे, आणि 7 तत्वांवर श्रद्धा त्याची असलीच पाहिजे. ही सगळी व्यवहार प्रवृत्ती आहे. ही व्यवहार प्रवृत्ती असताना सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन म्हणजे आत्मानुभूती त्याला असेलच असा मात्र नियम सांगता येत नाही. नियम एकतर्फी लावलेला आहे. म्हणून जिथं व्यवहार चारित्र आहे नाही तिथे निश्चय चारित्र निश्चितपणे नाही. परत दुसरं उदाहरण आम्ही बघू शकतो. जर एखादा अनुव्रतधारी श्रावक नाहीच आहे,
म्हणजे तो अनुव्रतांचं पालनच करत नाही. 5 अनुव्रत, श्रावकांची जी 5 अनुव्रत सांगितली आहे, 3 गुणव्रते, 4 शिक्षाव्रते, यांचं जो पालन करतच नाही त्याला निश्चितपणे 5वं गुणस्थान असणारच नाही. पण जो अनुव्रतांचं पालन करतो आहे बाह्यतः, त्यालाही 5वं गुणस्थान म्हणजे आत्मानुभूतीपूर्वक व्रत पालन परिणाम हे असेलच असं निश्चित म्हणता येत नाही. अशा तऱ्हेने याच्यामध्ये हा संबंध आम्हाला लावायचा आहे. म्हणून अंतरंगामध्ये रागादिकांचा अभाव असल्याने साधू कर्मोदय जनित अवस्थेत आहारादी ग्रहण करतात, पण इच्छा रहित म्हणजे फक्त संज्वलनची इच्छा आहे आणि असा आता वेदनीयाचा उदय आहे. आहाराला जाण्याचा त्यांचा भाव आहे. आहाराला जातानाचा भाव आहे म्हणजे आहाराची इच्छा असल्याशिवाय तर ते आहाराला जात नाहीये. मग त्यांची ती इच्छा कोणती आहे, कोणत्या कर्माचा परिपाक आहे? तर 2 तऱ्हेचे कर्म त्या ठिकाणी सांगितले. एक संज्वलनचा लोभ कषायाचा उदय आहे आणि दुसरं असाता वेदनीयाचा उदय म्हणा किंवा उदीर्ण आहे. ही उदीर्ण असताना जी काही तडप आहे अंतरंगामध्ये, क्षुधेचा जो भाव आहे हा सहन होऊ शकत नाही. हा परत वीर्यांतराय कर्माचा उदय आहे त्यांच्या जीवनात आणि म्हणून असा हा संयुक्त कर्माचा उदयात त्यांना आहार घेण्याचा परिणाम आहे. हा परिणाम कसा आहे तर इच्छा सहित आहे. म्हणून इच्छा सहित असला तरीही 12 कषायांच्या अनुदयात म्हणजे फक्त संज्वलनच्या उदयात तो परिणाम आहे. म्हणून संज्वलन जनित कर्माचा बंध आहे, पण 12 कषायांचा अनुदय आहे म्हणून त्या अनुदयात होणारा संवर निर्जरेचा भाव पण आहे. म्हणजे लक्षात ठेवायसारखी गोष्ट इथे ही आहे की मुनी आहाराला जातात. मुनी आहाराला घेत असतानाही एखादा मिथ्या दृष्टी तप करत असेल, सामायिक करत असेल तर त्याला संवर निर्जरा होणार नाही मिथ्या दृष्टीला. पण मुनी आहार करत असतील तरीही त्यांना संवर निर्जरा सुरूच आहे. हा भाव, कारण 12 कषायांचा अनुदय सतत त्यांच्या जीवनात आहे आणि म्हणून आहार घेत असताना सुद्धा केवळ संज्वलन जनित कर्माचा उदय त्यांनी होणारा आश्रव आणि बंध तिथे आहे आणि बाकीचा भाव त्यांना म्हणजे समर निर्जरा त्यांना 12 कषायांच्या अनुदयात आहे. अशा तऱ्हेने हा भाव या गाथेचा आम्हाला कर्णानुयोगाच्या दृष्टीतून समजला पाहिजे. केवळ आम्ही ठोकर ठोकर जाणून आम्ही समयसार्थ वाचू शकतो, पण आम्हाला पचवता येत नाही. याचं कारण प्रत्येक खुबी आचार्यांनी सांगितलेली आहे ती आम्हाला समजत नाही. कदाचित त्यावेळेला त्यांच्या समोर जो शिष्यवृंद होता तो त्याच पातळीचा होता समजण्याच्या पूर्णवरच्या, त्यामुळे त्यांच्या भूमिकेत त्यांनी अगदी थोडक्यामध्ये कर्माचं विश्लेषण न करता हे प्रकरण सांगितलेलं आहे. आणि शेवटी शुभराग पण सोडायला सांगितला आहे, पण भूमिकेनुसार शुभराग जीवनात असणारही आहे. पण असला तरीही त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान मात्र आम्हाला सोडायला सांगितलाय. 2 गोष्टीमधला फरक लक्षात घ्या. शुभराग भूमिकेनुसार अवश्यपणे होणार आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये देवगुरु शास्त्राचा शुभ परिणामाचा भाव जीवनात निश्चितपणे असणार आहेच, पण त्याच्याविषयीचा कर्तृत्वाचा भाव, अहंकाराचा परिणाम, मी किती देवपूजा करते, मला किती ज्ञान आहे, मी इतके व्रत केले, मी इतके उद्यापन केले, मी इतके उपास तापास करते, हा जो कर्तृत्वाचा भाव आहे याचा आम्ही त्याग करू शकतो की नाही. आणि हा त्याग करायला आचार्यांनी सांगितलेला आहे.
आम्ही आमची लिस्ट फक्त वाढवत राहिलो तर फायदा नाही आहे. काय आम्ही करतो त्याच्यापेक्षा आम्ही किती कर्तृत्वाचा अभिमान सोडला. भाव तो होणार, निश्चितपणे शुभ भाव होणार आहे, पण त्या शुभ भावांना आम्हाला जपायचं नाही आहे. शुभभाव निरंतर राहील, शुद्ध भावासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. ही सगळी भूमिका सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये सहज रीतीने, विशद रीतीने असणार आहे. आणि म्हणून कर्तृत्वाच्या अभिमानाला सोडून शुभाची प्रवृत्ती भूमिकेनुसार जीवनात असेल. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, कर्मजाल जोग हिंसा भोग सोन बंधे पै. कर्मजाल आहे, योग आहे, हिंसा आहे, भोग आहे, सोन बंधे पै. तथापि ज्ञाता उद्दिमी बखान्यो जिन बैन में. ज्ञान दृष्टी देत विषय भोगनी सो हेतु दो. जर तो त्या ठिकाणी सम्यक दृष्टी नित्य उद्यमी आहे, सजग आहे, अनर्गल प्रवृत्तीपासून तो दूर आहे, हे जिनवाणीमध्ये म्हटलेलं आहे. उदय बल उद्दीम गहे ये पै फल कोण लहे. त्याची त्या ठिकाणी अशा प्रकारे स्वरूप दृष्टी महत्वाची आहे. विरदे दशा न होई हिरदे को नयन में. आलस निरुद्दिम की भूमिका मिथ्यात्व माही. जहान संभारे जीव मोह निंद सैनसे. उद्याला याचा परत अर्थ आपण बघू. आज आपल्याला इथे थांबायचं आहे. ताई, आपण कर्माचा ज्ञाता झालो तर कर्माची साखळी सुटते का मग? हो, कर्माचा ज्ञाता झालं तर कर्माची साखळी निश्चितपणे तुटणार आहे. कारण ज्ञाता पण म्हणजे काय, मी माझ्या ज्ञान दर्शन चैतन्यामध्ये जो स्थित आहे, तर कर्माचा उदय येईल. आणि त्या उदयाला जर आम्ही त्याची आवभगत केली नाही, त्याला जर त्याला म्हटलं की हा चांगला आहे असं जर आम्ही म्हटलं नाही, तर तो काय करेल, येईल उदयात, फळ देईल आणि निघून जाईल. आणि आम्ही आमच्या ज्ञान स्वभावात राहू. पण फळ देताना तिच्यात आपण समरस राहायला नको, नाही? समरस व्हायला नको. ही कला समजली पाहिजे. भोगायचं आहे त्याला चांगलंही म्हणायचं नाही आणि वाईटही नाही म्हणायचं. जसं आता आपण आता समजा गरमी आहे, तर आम्ही कितीदा म्हणतो की काय गरमी आहे, काय गरमी आहे. म्हणजे काय केलं आम्ही, त्या फळात समरस झालो. गरमी आहे, गरमी येणार आहे, ती मला सहन करायची आहे, ती फक्त मी जाणणार आहे. पण आम्ही जाणत नाही किती गरमी आहे, किती गरमी आहे. हे वाक्य आमच्या तोंडातून कितीदा बाहेर पडतं. म्हणजे आम्ही काय झालं, त्याच्याशी समरस झालो. तर ही प्रवृत्ती ठीक आहे, स्वीकार आहे. जे प्राप्त आहे ते स्वीकार आहे. एक आता आपण पाहिलं, जिथे व्यवहार चारित्र नाही तिथे अनुभूती रूप निश्चय चारित्र असणार नाही. तर आपण हे नरक गतीमध्ये कशा प्रकारे लावता येईल? नरक गतीमध्ये व्यवहार चारित्र तर नाहीच आहे कोणतं, नाही. पण चौथ्या गुणस्थानाच्या वर ते जाऊ पण नाही शकत. पण तिथे मग सम्यक दृष्टी जीव आहेत ना, आहे ना, मग चौथ्या गुणस्थानापर्यंत राहू शकतात ना. हो. मग सम्यक दृष्टी, आता समजा श्रेणिक राजा नरकात आहे, इकडे श्रेणिक राजा नारकीकृत दुःख भोगत असला तरी त्यांच्या अंतरंगामध्ये त्यांची परिणती कशी आहे, तर 7 तत्वांवर त्यांची अकाट्य श्रद्धा आहे. दुःख भोगत आहे, पण दुःखाशी हे दुःख आत्म्याला आहे ही भूमिका नाही आहे. किंवा कोणत्याही तऱ्हेचा जो काही आता दुसऱ्याला कष्ट पण देत असेल, तर दुसऱ्याला कष्ट देण्याचा भाव पण त्यांचा नाही आहे श्रद्धा अपेक्षेने.
मूलगुणांचं पालन वगैरे हा बाह्य चारित्र तर त्यांच्याही जीवनात अपरिहार्यपणे असणारच आहे. भलाई त्यांचा त्याग नाही आहे, पण ती भूमिका त्यांच्या जीवनात आहेच. आणि दुःख हे माझं आहे, आत्म्याचं आहे, ही कल्पना संपली आहे. पण हा आत्मा तर एवढं परम. ज्ञान तिथे आहे का? हो, संज्ञी पंचेंद्रिय आहे. नारकी जीव पण संज्ञी पंचेंद्रिय आहे. हो हो अवधी ज्ञान आहे त्यांना जन्मतः, आणि हो. जर सम्यक दृष्टी आहे तर सुअवधी आहे, हा हा आणि मतिश्रुत ज्ञान आहेच. हो सम्यक्त्व आहे याचा बरोबर. अर्थ त्यांच्या जीवनात तो भाव हा आत्मा त्याचा भोग घेत नाही. हे दुःख शरीराला प्राप्त होते आहे, आत्म्याला नाही. श्रद्धा पक्की समीचीन आहे. मध्ये मी एक सांगितलं होतं, बाहर नारकी कृत दुःख भोगे अंतर समरस घटाघटी. पंडित दौलतरामजीचं एक सुंदर भजन आहे.